आणि महायुतीचे लोकप्रिय उमेदवार श्री तुकाराम काते आज या ठिकाणी उपस्थित, शिवसेना, भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित नाही, पण मी माहिती घेतली की त्यांना आपण बोलावलेलं का. त्यांनी सांगितलं की त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधलेला, ते काही कारणास्तव या ठिकाणी आले नाहीत, तर त्यांचाही आवर्जून या ठिकाणी उल्लेख करतो, कारण महायुतीचे आपले एक सहकारी आहे, घटक पक्ष आहे. आणि आजच्या महायुतीच्या मेळाव्याकरता उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचं मी स्वागत करतो. आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. लोकसभेच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच आपण महायुतीच्या माध्यमातून भेटत आहोत, कारण पक्षाच्या बैठका झालेल्या आहेत, परंतु सगळे एकत्र इथे आपण भेटलो नव्हतो. आणि आज या विधानसभेच्या निवडणुकीचं औचित्य साधून आपण सर्वजण भेटतोय, त्याबद्दल पण मला एक लोकसभेचा उमेदवार आणि माझी खासदार म्हणून पण मला एक आनंद वाटतो की या निमित्ताने आपण सर्वजण भेटत आहोत. आणि दिवाळीचं पण एक औचित्य आहे, एक आनंदाचं वातावरण आहे, एक उत्साहाचं वातावरण आहे. तेच वातावरण आपण ह्या निवडणुकीत दाखवावं. जे लोकसभेत आपण सर्वांनी खूप कष्ट घेतले, खूप मेहनत घेतली, प्रत्येकाने जीवाचं रान करून काम केलं, त्याबद्दल पण मी आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो. आज राजाजींनी सांगितलं किंवा इतर वक्त्यांनी सांगितलं, काही ठराविक कारणांमुळे आपला पराभव झाला. खऱ्या अर्थाने मी आपला पराभव मानत नाही, कारण आपला जो काही विजय होता तो विजय आपला निश्चित होता, परंतु जो खोटा गैरसमज पसरवला, खोटी माहिती लोकांपर्यंत पोचवली आणि लोकांमध्ये घाबरवून एक भयाचं वातावरण निर्माण केलं, त्याच्यामुळे पराभव झालेला. आणि हा खोटा प्रचारांना एक मर्यादापुरता असतो, तो कायमस्वरूपी नसतो. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब वारंवार या गोष्टीचा उल्लेख करतात. ती एक सूज होती. सूज नेहमी आयुष्यभर राहत नाही, सूज ही एक ठराविक काळापर्यंत असते. त्यामुळे ती सूज आता ओसरलेली आहे आणि आता पुन्हा एकदा आपण एक ज्वलंत विचाराने आपण या निवडणुकीला सामोरं जातोय. आज 400 पारचा जो नारा होता, त्यामुळे लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण केलं. विशिष्ट धर्मामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण केलं की 400 पार झाले की तुम्हाला देशातून बाहेर काढलं जाईल, संविधानाच्या बाबतीत गैरसमज पसरून आरक्षण रद्द केलं जाईल आणि संविधानाच्या माध्यमातून इतर गोष्टी ज्या आपल्या समाजावर त्याचा परिणाम होईल, हे पण एक वातावरण निर्माण केलं होतं. पण तशी गोष्ट कुठलीच नव्हती, केवळ खोटा प्रचार करण्यात आला. संविधानाचा जर सन्मान जर कोणी केला असेल तर आपल्या सरकारने केला. आपल्या सरकारच्या व्यतिरिक्त या मागच्या कुठल्याच सरकारने संविधानाचा सन्मान केला नाही आहे. त्याची कित्येक उदाहरणं आहेत, ज्यात जर मी वाचायला घेतलं तर 1 तास लागेल एवढं संविधानाच्या सन्मानाच्या बाबतीत आपल्या NDAचं सरकार, खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकारने केलं. सर्वात महत्त्वाचं तर आत्ता जो महत्त्वाचा GR आपण काढलेला आहे आणि जो देशामधला कुठल्याच सरकारने काढला नाही, तो GR म्हणजे जी संस्था आहे, त्या संस्थेमध्ये 51% जर बौद्ध समाजाचे सदस्य असतील किंवा सभासद असतील, त्या संस्थेला DBTच्या मार्फत डायरेक्ट 10 लाख रुपये द्यायचा निर्णय आणि GR पण काढलेला आहे. निर्णय काय, GR पण काढलेला आहे आणि त्याची सुरुवात पण झालेली आहे. ते 10 लाख रुपये बौद्ध विहाराच्या दुरुस्ती करता किंवा नवीन बौद्ध विहार आपलं बांधायचं असेल किंवा विपश्यना केंद्र चालू करायचं असेल, इतर गोष्टींकरता ते 10 लाख वापरू शकतात. हा एक ऐतिहासिक निर्णय त्या ठिकाणी झाला. प्रत्येक तालुका पातळीवर संविधान भवन निर्माण करण्याचा 15 कोटी रुपये एका तालुक्याला द्यायचा निर्णय झालेला आहे. त्याच्या कामाची पण सुरुवात झालेली आहे. 2 ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्याचं उद्घाटन पण केलेलं आहे. तर अशा कित्येक गोष्टी आहेत ज्या अनुसूचित जाती जमातीकरता राज्य सरकारने घेतलेल्या आहेत. एक दुसरे ज्या नवबौद्ध असेल किंवा अनुसूचित जातीच्या कास्ट व्हॅलिडिटी करता पण ज्या अडचणी येतात, त्याच्याकरता एक महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला. त्याच्यात जे आपले नोकरी करणारे आपले बांधव, समाज बांधव आहेत, त्यांना खूप अडचणी व्हायचा, त्याकरता आपण एक निर्णय घेतलेला. अशी एक पुस्तिकाच आम्ही काढलेली आहे. पुस्तिकाच आपण लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे आणि हा जो गैरसमज आहे तो त्यातून दूर होईल. आज समाजातील, विशेष करून बौद्ध समाजातील मुलं आहेत, त्यांना जे हॉस्टेल असतील किंवा इतर सुविधा असतील, त्या काही ठिकाणी हॉस्टेलची सुविधा असते, काय मर्यादित स्वरूपात असते, तर त्याला त्या कॉलेजच्या त्या फीच्या संदर्भात असेल, हॉस्टेलच्या संदर्भात असेल, इतर गोष्टी संदर्भात असेल, जर त्या तालुक्यामध्ये सुविधा नसेल तर त्या मुलाला त्याची एवढी रक्कम असेल त्या हॉस्टेलच्या खर्चाची, इतर जी रक्कम ती डायरेक्ट त्याच्या अकाउंटमध्ये द्यायची एक नवीन योजना चालू करण्यात आलेली आहे. म्हणजे काही वेळा हॉस्टेल ची सुविधा नसल्या कारणामुळे तो मुलगा वंचित राहायचा, पण ते पैसे DBTमध्ये आल्यामुळे तो प्रायव्हेट रूम घेऊन सुद्धा पण राहू शकतो. तर अशा कित्येक योजना
समाजाकरता, समाजाच्या उन्नतीकरता, प्रगतीकरता केलेल्या आहेत. एक उदाहरण दाखल सांगितलं, कारण प्रत्येक योजनांचा उल्लेख केला तर जसा मी उल्लेख केला की 1-2 तास लागतील एवढं भरपूर काम महायुतीच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आदरणीय रामदास आठवले साहेब या सर्वांच्या नेतृत्वाखाली झालेले आहेत. त्यामुळे आपण कामं भरपूर केलेली आहेत. ही निवडणूक आपण कामाच्या जोरावरच जिंकू, विकासाच्या मुद्द्यावरच जिंकू. त्यांनी जरी जातीपातीचं धर्माचं राजकारण केलं तर त्याला उत्तर आपण विकासाच्या माध्यमातून देऊ. विकास हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि चेंबूरचाही विकास हा झाला पाहिजे आणि मला संपूर्णतः विश्वास आहे तातेसाहेबांच्या नेतृत्वाखाली चेंबूरचा विकास होईल. त्यांचा एक प्रदीर्घ अनुभव आहे आणि चेंबूरच्या समस्यांची त्यांना जाणीव आहे. मला वर्षाभरावर एक बैठकीला जायचं आहे, म्हणून आपल्या सर्वांची मी रजा घेतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि जसं लोकसभेत जोमाने उत्साहाने काम केलं तसंच आपण विधानसभेत पण करावं ही आपल्या सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुकाराम कातेसाहेब निवेदन. स्वर्गीय आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद घेऊन, आपले अशू अडवाणी साहेबांचा आशीर्वाद घेऊन आजच्या या पहिल्या सभेच्या सुरुवातीला उपस्थित असलेले 2 उमेदवार आपल्याकडे आता व्यासपीठावर आहेत. चेंबूर आणि अणुशक्ती नगर. तर मी प्रथमतः सांगेन आपल्याला दोघांना निवडून आणायचं. आताच सन्माननीय खासदार राहुल शेवाळे साहेबांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं. राहुल निवडणूक हरले असले तरी ते माझ्यासाठी निवडणूक आणि तुमच्यासाठी निवडणूक जिंकलेली आहे. कारण राहुलजींचा पराभव हा चुकीच्या पद्धतीने झाला आणि मला खात्री आहे राहुल कदाचित आता ऐकायला इथे नाही आहे, पण येणाऱ्या 20 तारखेपर्यंत आपली निवडणूक होईल. 23ला तुम्ही दोघे आमदार व्हाल. महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार 175 पेक्षा जास्त जागा घेऊन निवडून येईल आणि राहुलजी देखील केंद्रात अतिशय मोठ्या पदावर जातील याची मला खात्री. आपण आपल्या चुका देखील आत्मसात केल्या पाहिजे. आपण आपल्या चुका देखील मंथन केल्या पाहिजे. आपण आपल्या चुकांवरती एकमेकाशी चर्चा केली पाहिजे की आम्ही लोकसभेला कुठे कमी पडलो. 400 पारचा नारा होता, योग्य होतं. संविधान आम्ही बदलणार याच्यावरती त्यांनी जे हॅमरिंग केलं त्या हॅमरिंगला आम्ही उत्तर द्यायला कुठेतरी कमी पडलो होतो. संघटनात्मक बाबतीत आपण सर्वांनी प्रयत्न केला आणि एवढा प्रयत्न केल्यानंतर पण 25-30 हजार मतासाठी आम्ही कुठे मागे पडलो याचा देखील विचार आम्हाला करायला पाहिजे. अणुशक्ती नगरसारख्या विधानसभेमध्ये जिथे मागचे 2 लोकसभा राहुलजी 20-20 हजारांनी लीडनी होते, तिथे राहुलजी 30 हजारांनी मागे कसे पडले. धारावी सारख्या विधानसभेमध्ये 10-12 हजाराचा लीड असायचा, तिथे 25 हजाराच्या वर लीड का केला. माहीम विधानसभेमध्ये आम्ही 12-13 हजारांनी लीड का घेऊ शकलो. नायगाव वडाळ्यामध्ये 20-25 हजाराच्या जागी 12 हजाराचाच लीड का घेऊ शकलो आणि सायन कोळीवाड्यामध्ये आम्ही 9 हजारांनी मायनस का गेलो आणि चेंबूरमध्ये आम्ही चांगली लढत दिली तरी चेंबूरमध्ये 2-3 हजाराचा फरक का राहिला. या छोट्या छोट्या गोष्टीचं जर विश्लेषण केलं तर कदाचित मी माझीही चूक मानतो, कारण त्या निवडणुकीची जिम्मेदारी मी माझ्यावर घेतली होती. 1 लाख मताला राजेशजी आम्ही कुठेतरी कमी पडलो आणि ती कमी पडलेली मतं आता आपल्याला साईच्या साई विधानसभा जिंकून पुन्हा एकदा कैलासवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्याकडे नतमस्तक होऊन आपल्याला ते दाखवायचं आहे की हा जिल्हा हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा जिल्हा. आज चेंबूरची पहिली बैठक लागली. तुकारामजींना तिकीट मिळालं त्या दिवशी ते देवेंद्रजींना भेटायला आले. योगायोगाने मी सागर बंगल्यावर रात्री होतो आणि आमची देवेंद्रजींबरोबर चर्चा झाली. देवेंद्रजींनी त्याला एकच आशीर्वाद दिला की आशू अडवाणींची जागा आहे, प्रमोद शिरवळकरांची जागा आहे, कधी काळी प्रमोद महाजन देखील इकडनं खासदार राहिले, तिकडे तुकाराम तू निश्चित निवडून जाशील. राहुल देखील त्यावेळेला बरोबर होते. राहुलनी एबी फॉर्म दाखवला, साहेब मेरा नंबर कब आएगा. तर साहेबांनी त्याला देखील आशीर्वाद दिला, तो सांगत नाही. कदाचित भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनात तातेसाहेब थोडासा संभ्रम होता. लोकांना वाटत होतं की मी विधानसभा लढीन, असं माझ्याबद्दल बऱ्याच ठिकाणी वाटत होतं की मी कुठे कुठे लढीन. सायन कोळीवाड्यात पण वाटत होतं मी लढीन, नायगाव वडाळ्यात पण वाटत होतं मी लढीन, इथे देखील मी लढीन आणि रत्नागिरीत देखील लढीन. पण मला कुठेच लढायचं नव्हतं. त्याचं कारण होतं
की मला तुम्हाला लढवून सगळ्यांना जिंकवायचं. त्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी देखील एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ज्या वेळेला जनसंघापासून महाराष्ट्रात एकमेव आमदार निवडून येत होते ते होते चेंबूरमधले आशू अडवाणी साहेब, आणि त्यांच्यामुळे हा मतदारसंघ हा हिंदुत्वाचा मतदारसंघ आहे, हिंदुत्ववादी विचारधारेचा मतदारसंघ आहे. ते आपल्याला यावेळेला पुन्हा एकदा तुकारामजींच्या माध्यमातून पुन्हा या महाराष्ट्राला दाखवून द्यायचं आहे. अणुशक्ती नगरमध्ये देखील लढत फार मस्त आहे आणि त्याचा तुला निश्चितपणे फायदा होईल याची मला खात्री आहे. त्यामुळे आपण बटोंगे तो कटेंगे ह्याच विचाराने आपण विचार केला पाहिजे. बटोगे तो कटोगे. आम्ही एकमेकामध्ये एकमेकाचा, तू शिवसेनेचा, मी भाजपाचा, तू राष्ट्रवादीचा, तू रिपाईचा किंवा तू इतर कुठल्या घटक पक्षाचा हा विचार न करता आज राज्यातलं नेतृत्व एकनाथरावजी शिंदे, राज्यातलं नेतृत्व देवेंद्र फडणवीस, राज्यातलं नेतृत्व अजितदादा पवार, राज्यातलं नेतृत्व रामदास आठवले यांच्या नेतृत्वात आम्ही महायुती म्हणून काम करतोय आणि तुकाराम काते हे महायुतीचे उमेदवार आहेत हे आज मी तुमच्या समोर सांगतो. कारण ज्या वेळेला आपण विधान भवनात जाणार त्यावेळेला आपण भाजप म्हणून किंवा शिवसेना म्हणून किंवा राष्ट्रवादी किंवा रिपाई म्हणून जाणार नाही, तर आपण महायुती म्हणून जाणार. हे देखील मी आज तुम्हाला फार गर्वाने आणि अभिमानाने सांगू इच्छितो. तुकारामजी, छोट्या छोट्या वॉर्ड वाईज बैठका आपण घेऊ. तुमच्यासाठी 4 तारखेनंतर पूर्णपणे वेळ देण्याचं काम मी करणार. 4 तारखेपर्यंत ज्या ज्या ठिकाणी बंडखोरी झाली आहे, काही लोकांचं बंदूक झालं आहे, काही ठिकाणी लोक नाराज आहेत, त्या नाराजगांची समजूत घालण्याचं काम आपण करतोय. 90% आपण यशस्वी झालो आहोत. आणि मला वाटतं की ज्या लोकांनी हिंदुत्वाचा विचार घेऊन छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी चालणाऱ्या या महायुतीबरोबर राहण्याचा ज्यांनी निर्णय घेतला आहे, ज्यांनी खऱ्या शिवसेनेबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे, ती शिवसेना म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना. त्या प्रत्येकाचा विजय हा निश्चित होणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना एकत्रित बसून एक वेगळ्या पद्धतीने काम करावं लागेल. आमचे ठाकूर साहेब आहेत, आमचे पराडकर साहेब आहेत, त्यांचा प्रचंड अनुभव. म्हणजे मला वाटतं की प्रमोदजींच्या निवडणुकीत देखील ते प्रमुख असायचे. मला माहिती आहे ना, मी त्याच्यावर काम केलं आहे. ठाकूर साहेबांचा अनुभव, तुमच्यासारख्याचा नगरसेवकापासून आमदार पदाचा अनुभव, तुमच्या कुटुंबातले सगळेच राजकारणात असल्यामुळे त्यांचा अनुभव, इथे बसलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा अनुभव, व्यासपीठावरील आमच्या आशाताई असतील, आमचा राहुल असेल, सर्वांचेच अनुभव. या सर्वांच्या माध्यमातून रिपाईचे लोक, सर्व घटक पक्षाच्या लोकांच्या बैठका मी तुम्हाला यादी पाठवतो. आपल्याला आश्चर्य वाटेल अनिलजी, आत्ता महायुतीमध्ये अजूनही घटक पक्ष आजही माझ्याकडे येऊन गेले की आम्हाला महायुती द्यायची. 22 घटक पक्ष छोटे छोटे समाजासाठी आज महायुतीचे घटक पक्ष झाले. या प्रत्येकाचं मी असं नाही म्हणत की त्यांची निवडून येण्याची क्षमता आहे, पण त्यांची निवडून आणण्याची क्षमता निश्चितपणे. कोणाच्या गटाला मानणारी 2000, 3000, 5000, 1500 अशी मतं आहे आणि त्या मतांकडे आपण लोकसभेत दुर्लक्ष केलं. ते दुर्लक्ष आपण विधानसभेत कुठल्याही परिस्थितीत केलं नाही पाहिजे, ही माझी तुमच्याकडे मागणी. आपल्याला प्रत्येकाला, प्रत्येक घटकाला ती यादी देखील मी तुमच्या निवडणूक प्रमुखाकडे पाठवतो, मी राजेशकडे पाठवतो. त्या प्रत्येकाची एक बैठक लावू. या चेंबूर विधानसभेमध्ये मला आठवते आजपासून 3 महिन्यापूर्वी मी एक बैठक घेतली होती. आजही 130 कार्यकर्ते, संदीप धामना माहिती आहे, जे हसूजींच्या टायमापासून काम करतात असे 130 कार्यकर्त्यांची फौज आजही या चेंबूर विधानसभेत. त्यांना घर घर माहिती आहे. आज समोरच एक बसला, असे अनेक कार्यकर्ते, त्यांची एक बैठक घ्यायला पाहिजे, त्यांना बाहेर काढलं पाहिजे. त्यांना काम करण्याची इच्छा आहे, काम करण्याची क्षमता आहे. आपण त्यांना काम दिलं पाहिजे, कारण त्यांना पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आणायचं आहे. त्यामुळे तुमची निवडणूक मी म्हणणार नाही सोपी आहे, कुठलीच परीक्षा सोपी नसते, परंतु सोपं करण्याचं काम आमचं आहे. तुम्ही नवरदेव आहात, तुम्ही फक्त लोकांना भेटण्याचं काम करा. बाकी तुमचा परीक्षेचा पेपर सोडवण्याचं काम हे आमचे कार्यकर्ते करतील याची मला खात्री आहे. तुकारामजी, आपण काल फॉर्म भरलात, मी फॉर्म भरायला येऊ शकलो नाही. माझ्याकडे प्रचंड वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, त्यामुळे त्या करणं देखील या निवडणुकीसाठी महत्त्वाचं होतं.
जी दिलेली जिम्मेदारी, मग शिंदे साहेब असतील, माननीय देवेंद्रजी असतील, या दिलेली जिम्मेदारी पार करण्याचं काम मी करतो. मनाला लागलेली ठेच राहुलच्या निवडणुकीची आहे. कारण राहुल मी का म्हणतो, कारण तो माझा मित्र आहे म्हणून मी त्याचं एकेरी नाव घेतो. आणि ती ठेच भरून काढत असताना जसं मी म्हटलं तसं पुन्हा एकदा पुनरुच्चार करतो, या विधानसभेतल्या साईच्या साई जागा महायुतीला जिंकून द्यायच्या आहेत. आणि या माध्यमातून या मुंबईमध्ये ज्यांनी हिंदुत्वाची नाळ सोडली, ज्या कैलासवासी शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वासाठी जीव घालवला, ज्या आनंदीने हिंदुत्वाचा चेहरा पुढे नेण्याचं काम केलं, ज्या हिंदुत्वाला सोडून काँग्रेसचे पाय पकडण्याचं काम ज्या उबाटाच्या शिवसेनेने आणि त्याच्या पितापुत्रांनी केलं, त्यांच्या उमेदवाराला त्याची जागा दाखवल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही, हे मी तुम्हाला सांगतो. त्यामुळे घराघरापर्यंत धनुष्यबाण पोचवायचं आहे. या इथे कार्यकर्त्यांना मी विनंती करणार आहे, भाजपाचा जरी कार्यकर्ता असला तरी त्यांनी धनुष्यबाण छातीवर लावायचं, धनुष्यबाण किशावर लावायचं आहे. आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामधला धनुष्यबाण हा विधानसभेत पाठवायचा आहे. आज एवढंच मी तुम्हाला सांगतो. सर्वांना दीपावलीच्या फार मनापासून मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपण तुकारामजी खूप चांगल्या दिवशी आजची बैठक लावली, सर्वांना दिवाळीच्या निमित्ताने संध्याकाळी भेटण्याची संधी दिली, त्याबद्दल तुमचं देखील आभार मानतो. आमचे जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकरजी, अनिलजी, काकांचं आणि सर्वांचंच मनापासून आभार मानतो. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.